पर्यंत आलो होतो. सगळ्या व्याख्या केल्या होत्या, बरोबर आहे ना? जरा कोणी सांगाल का आपण कुठपर्यंत आलो होतो मागच्या वेळेला? मागच्या वेळेला आपण व्याख्या केल्या. आपण हं. आपण प्राणायामापर्यंत आलेलो होतो. यम नाही, नियम नाही. ऐका, अधिकारी. ऐका, ऐका. सोमवार, मंगळवार आपण अ, अ, हे अप्लाइड योग करणार आहोत आणि बुधवार, गुरुवार आपण अ, साधनपाठ करणार आहोत, बरोबर? तर आपण योग आणि शिक्षण आपण ज्यावेळेला अभ्यासत होतो, तर योग आणि शिक्षणाच्या मला वाटतं आपल्या फक्त व्याख्या झालेल्या आहेत ना? ओके. व्याख्या झालेल्या आहेत. आपण एकदा रिकॅप करूया थोडंसं म्हणजे आपण कुठे होतो एक लक्षात येईल. आपण जसं योगोपचार शिकलो त्याच्यानंतर खेळ आणि योग आणि खेळ शिकलो. त्याच्यानंतर आता योग आणि शिक्षण शिक हे बघणार होतो. बरोबर? योग आणि एज्युकेशन. हं. तर त्याच्यामध्ये आपण शिक्षण म्हणजे काय? एज्युकेशन म्हणजे काय? त्याच्या व्याख्या काय आहे? की ते कसं आहे? मानवी व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास म्हणजे शिक्षण. सर्वसाधारण शिक्षणाचा अर्थ म्हणजे काय? ते नैसर्गिक असतं, उत्स्फूर्त असतं, ती सतत चालणारी प्रक्रिया असते. माणसातील जन्मदत्त म्हणजे जन्मजात असलेले जे गुण आहेत किंवा सुप्त गुण आहेत त्यांचा विकास म्हणजे शिक्षण. आणि जी शिक्षण असतं ते 2 ध्रुवीय परंपरा असते म्हणजे ज्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी असे 2 ध्रुव असतात. आणि मग वेगवेगळ्या लोकांनी व्याख्या काय केलेल्या त्या आपण बघितल्या होत्या, की लॅटिन एड्युएटम या शब्दापासून तो झालेला आहे. ई म्हणजे आतून बाहेर काढणं, फ्रॉम इनसाइड आणि ड्युको म्हणजे बाहेर काढणं. आणि मग सॉक्रेटिसनी काय व्याख्या केलेली आहे, ते आपण बघितलं होतं. फॉर्बेलनी काय केले, एडिसननी काय केलेले, स्वामी विवेकानंदांनी व्याख्या केलेली आंतरिक पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण ही व्याख्या केलेली आहे. आंबेडकरांनी म्हटलेलं आहे सर्च फॉर एक्सलन्स म्हणजे जे काही अत्यंत चांगली गोष्ट असते त्याचा तुम्ही शोध घेता त्याला म्हटलेलं आहे. पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी पण म्हटलेलं आहे शोध. एज्युकेशन मीन्स टू फाइंड आउट. महात्मा गांधींनी जी व्याख्या केलेली आहे ती साधारण आपल्या भारतीय शिक्षणाची व्याख्या आहे. तर त्याच्याशी जवळ जाणारी ती व्याख्या आहे. भारतीय तत्वज्ञानामध्ये जे म्हटलेलं आहे, की मुलाच्या म्हणजे लहान मूल असतं त्याच्या आणि माणसाच्या शरीर, मन आणि आत्म्याचे परिपूर्ण चित्रीकरण म्हणजे शिक्षण. म्हणजे त्याच्यामध्ये 3ही गोष्टी आलेल्या आहेत. शरीर आलेलं आहे, मन आलेलं आहे आणि आत्मा. बरोबर? आणि आपला जो प्रवास आहे, तो स्थूलाकडून सूक्ष्माकडे असतो. आध्यात्मिक आपण ज्यावेळेला प्रवास करत असतो, तो स्थूलाकडून सूक्ष्माकडे असतो आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण असतात, ते सुप्तावस्थेमध्ये असतात आणि ते शिक्षणाने बाहेर येतात. शरीराकडून आत्म्याकडे होणारा प्रवास आणि विकास, त्यातील सुप्त गुणांचा वापर किंवा विकास करून त्यांना परिपूर्ण मानव बनवणं हे शिक्षणाने साध्य होतं. म्हणजे शिक्षणाने काय साध्य होतं, तर तुमच्यातले सुप्त गुण असतात किंवा तुमची काही कौशल्य असतात, त्यांना बाहेर काढणं. तर हे सगळं शिक्षणाने साध्य होतं आणि अ, मूल आणि प्रौढ अशा दोन्ही स्तरावरती हा विकास आपल्याला घडवून येतो आणि तो शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरती घडवून आणला जातो. आणि जीवनाच्या म्हणजे पहिला श्वास ज्या वेळेला घेतला जातो, जीवनाच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत सर्वोत्कृष्ट अभिव्यक्तीचा शोध शिक्षण या प्रक्रियेतून सतत घेतला जातो. सतत शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत काही ना काही बघून, ऐकून, स्वतः करून सगळ्या प्रकारे आपण ते शिकत असतो. साने गुरुजींनी म्हटलेलं आहे, की आपले जीवन व्यापक प्रश्नांशी जोडणं म्हणजे शिक्षण. म्हणजे त्यांना असं साधं-सुधं नकोच आहे, की एखादा मोठा प्रश्न किंवा व्यापक समाजाशी निगडीत, देशाशी निगडीत किंवा एखाद्या आध्यात्मिक जीवनाशी निगडीत असा एखादा मोठा प्रश्न घेऊन त्याच्यामध्ये सखोल तुम्ही जायचं, त्याच्याशी जोडलेले जे काही प्रश्न आहेत त्याचं निराकरण करायचं. तर तसं त्या प्रश्नांशी तुम्ही ज्यावेळेला जोडले जाता, तर ते म्हणजे शिक्षण असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण त्याच्यातून तुम्ही परिपूर्ण होत जाता.
आपल्याभोवती सतत घडणाऱ्या घटनांमधून तसेच विविध विषयांमधील सखोल माहिती घेण्याच्या प्रक्रियेला शिक्षण असं त्यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं आपण हे इथपर्यंत आपण केलेलं होतं. वरील व्याख्यांचा अभ्यास केल्यास असे समजतं, की शिक्षण घेणं म्हणजे कुठल्याही विषयात पदवी प्राप्त करणं नव्हे, तर सर्वांगीण विकास म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक स्तरावर सुरक्षित होणं होय. बरोबर, म्हणजे एखाद्या माणसाकडे 50 डिग्र्या असतील, अगदी बरोबर. त्याला ज्ञान हे त्याला मिळालेलंच आहे आणि त्याचं जे ज्ञान आहे ना, म्हणजे तो सुशिक्षित झाला आपण असं म्हणता येईल, बरोबर? पण तो सुशिक्षित झाला, तो एकाच दृष्टीने झाला, बरोबर? आपण ज्याला म्हणूया शिक्षित झाला. पण तुम्ही ज्यावेळेला सुशिक्षित होता, म्हणजे आपण म्हणूया सुसंस्कृत होता, त्याच्यासाठी तुम्हाला मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक हे सगळे स्तर त्याला आवश्यक असतात. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक सगळ्या परिपूर्णतेने ज्यावेळेला विचार केला जातो, तर तसा परिपूर्ण विचार हा योगामध्ये केलेला आहे. आपण पंचकोशात्मक ज्यावेळेला विचार करतो, त्यावेळेला आपण हे सगळे स्तर आपण त्याच्यामध्ये आणतो, बरोबर? आपण योगोपचारांचा अभ्यास केला किंवा शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला, खेळांचा अभ्यास केला, तर आपण प्रत्येक कोशावरती काय-काय आपल्याला जे काही बदल घडवून आणायचे, ते कोशावर बदल घडवून आणतो. इथे जे काही बिघडलंय ते नीट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय मग परिपूर्ण व्यक्ती पूर्ण तीच त्याच्यामध्ये बदल झालेले तुम्हाला दिसतात. तर शिक्षणामध्ये सुद्धा असंच आहे, की शिक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला जर चित्तशुद्धी करायची असेल, तर तुम्हाला त्याच्यासाठी चित्तशुद्धीसाठी पंचकोशात्मकच शुद्धी करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. आता हळू ते पुढे येईल त्या गोष्टी. आता आपण शिक्षण का घेतलं जातं? तर हे आता ना इंग्लिशचं मी ट्रान्सलेट केलंय त्यामुळे याच्यात काही चुका असण्याची म्हणजे मराठी ट्रान्सलेट करताना थोडंसं हे होतं. शिक्षण त्याच्या व्यापक व सामान्य अर्थाने असे साधन किंवा माध्यम आहे, की ज्याच्याद्वारे लोकांच्या समूहाची उद्दिष्टे आणि सवयी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत टिकून राहतात. आता म्हणजे काय, की आपण आपल्या घरामधल्या थोडक्यात जर आपण बघितलं, तर घरातल्या आपल्या काही चालीरीती असतात. तर सासू असते ती सुनेला काही गोष्टी आपल्या आपल्या घरामध्ये असं-असं देवाची पूजा केली जाते. या दिवशी वर्षभरामध्ये ओटी भरली जातात किंवा ज्या काही पद्धती घरातल्या आहेत ते शिकवतो. आई असते ती मुलीला त्याच्या आधी आई मुलांना शिकवत असते. बरोबर? आपल्या घरातल्या ज्या पद्धती आहेत त्या टिकून राहण्यासाठी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याचं हस्तांतरण केलं जातं आणि तरच ते टिकून राहतं. आपल्याकडे बघा गुरुकुल पद्धत होती. त्यावेळेला गुरुकुल पद्धती म्हणजे शिक्षणाच्या आपण जर भारतीय पद्धती म्हटल्या तर भारतीय पद्धतीमध्ये पूर्वी गुरुकुल पद्धत होती. तर त्यावेळेला जे शिक्षक होते किंवा गुरु होते ते आपले शिष्य निवडायचे, की कुठल्या शिष्याला कुठली विद्या शिकवायची हे गुरु सांगत होता. बरोबर आहे की नाही? एखादा विद्यार्थी धनुर्विद्येमध्ये कुशल आहे, तर त्याची काही आवश्यक अशी कुशल किंवा उच्च प्रतीची तंत्र त्याच विद्यार्थ्याला दिली जायची, तो त्याच्यामध्ये कुशल आहे ते. बरोबर? ज्याला मडकी बनवता येत असेल त्याला ती विद्या त्याला शिकवली जायची. म्हणजे गुरु निवडायचा, की कोणाला कोणती विद्या त्याला शिकवली जायची आणि अशा तऱ्हेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते जे शिक्षण आहे त्याचं हस्तांतरण केलं जात होतं. हं. आणि त्याच्यामुळेच त्या विद्या टिकून राहिल्या होत्या आणि ज्यावेळेला जर एखादी विद्या आपण ती पुढे नाही शिकवली गेली, तर आता आपल्या लक्षात येतं, की आपण फक्त पुस्तकांमध्ये वाचतो, पण त्या पुढे आपल्याला करताना कोणी दिसत नाही. बरोबर? कारण का? त्याचं हस्तांतरण झालं नाही. त्यांच्या संकुचित किंवा तांत्रिक अर्थाने शिक्षण ही अ, हं, हं. औपचारिक क्रिया आहे, ज्याद्वारे समाज जाणून बुजून त्यांचे संचित ज्ञान, कौशल्य, चालीरीती आणि मूल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करतो. उदाहरण म्हणजे शाळांमधलं शिक्षण. म्हणजे काय, की हे जे शिक्षणामध्ये जे काही तांत्रिक गोष्टी असतात किंवा त्याच्यामधलं जे काही ज्ञान असतं, तर हे औपचारिक ज्ञान आहे. बरोबर? तर ते जे औपचारिक ज्ञान आहे, ती एक आपण
व्यवस्था बनवलेली आहे, शिक्षणाची पद्धती समाजामध्ये अशी बनवलेली आहे, की हे जे ज्ञान आहे किंवा ही जी कौशल्य आहेत किंवा ह्या ज्या चालीरीती किंवा आपण मूल्य म्हणूया, तर ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जातात. म्हणजे ती एक सिस्टम त्यांनी बनवलेली आहे. की आपण शाळांमध्ये आपण जाऊन शिक्षण घेतो. आताची पद्धती कशी आहे, की आपण जसं पूर्वी गुरुकुलमध्ये जाऊन दिलं जायचं, आता आपण शाळांमध्ये जातो आणि ते शिक्षण घेतलं जातं. आपल्यामध्ये तंत्रज्ञान म्हणजे किंवा कौशल्य शिकवणारे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत. बरोबर? त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती कौशल्य शिकवली जातात. बरोबर? अशा प्रकारे आपल्या जे शिक्षणाच्या पद्धती आपल्या भारतामध्ये आहेत, त्या अशा प्रकारे शिक्षण केलं जातं. हं. तर आपण अ, शिक्षित व्यक्ती आपण बघूया. आपण जर शिक्षण घेतलं, तर आपण एखाद्या व्यक्तीला काय म्हणतो, की तो शिक्षित व्यक्ती आहे. त्यांनी ज्ञान घेतलेलं आहे. इंग्लिशमध्ये आपण एज्युकेटेड पर्सन म्हणतो. आता एज्युकेटेड पर्सन म्हणतो, तो शाळेत गेला म्हणजेच शिकला का हो? त्याला भरपूर डिग्र्या मिळाल्या. आपण बघितलं, की आताच्या काळामध्ये शाळांमधलं शिक्षण हे औपचारिक शिक्षण मानलं जातं. त्यामुळे आपण त्याला ज्यावेळेला खूप साऱ्या डिग्र्या घेतल्या जातात, त्यावेळेला आपण म्हणतो, की हा शिक्षित व्यक्ती आहे. बरोबर? शिक्षणामुळे काय होतं, आता जर एक आपण आपल्या इथे एक मुलगी शिकली, प्रगती झाली किंवा एक ज्यावेळेला घरातली आई शिकते किंवा स्त्री शिकते, त्यावेळेला संपूर्ण कुटुंब हे शिक्षित होतं. कारण का ती शिकल्यानंतर जे काही विचार तिला मिळतात, तर ते विचार ती आपल्या कुटुंबामध्ये ते ॲप्लाय करत जाते. बरोबर? मुलांना चांगल्या प्रकारे शिकवणं किंवा त्या गोष्टी ती शिकवते आणि म्हणून समाजामध्ये शिक्षित व्यक्ती असणं गरजेचं आहे. कारण त्याला तो जाणू शकतो, की एखादी गोष्ट काय झालं? ऐकू येत नाहीये का? ओके. ठीक आहे. अ, मला वाटलं माझ्या इथून काही प्रॉब्लेम आहे की काय? आपल्या समाजामध्ये जेवढे विद्वान व्यक्ती असतील किंवा शिक्षित व्यक्ती असतील, तर तो समाज हा परिपक्व होत जातो. कारण समाजामध्ये पुढे येणाऱ्या ज्या काही काय म्हणूया की अ, वाईट गोष्टी घडणार असतील, तर ते आधीच ओळखू शकतात, की ह्याचे एखाद्या गोष्टीचे परिणाम पुढे काय होणार आहेत ते. बरोबर? एखादी गोष्ट जर समाजामध्ये म्हणजे एखादं कलम लागू केलं, तर ते कलम लागू केल्यानंतर पूर्ण देशभरामध्ये त्याचे परिणाम काय होणार आहेत, ह्याचा विचार बरेच वर्ष आधी चाललेला असतो आणि त्याच्यासाठी त्या विषयामधले तज्ञ व्यक्ती त्यांचा विचारांचा उहापोह चालू असतो. वेगवेगळ्या देशांमध्ये ते कलम लागू केल्यानंतर त्यांच्या देशात काय परिणाम झाले त्याचा विचार केलेला असतो. इतक्या सूक्ष्म पद्धतीने, बारकाईने सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी केल्या जातात. मग हे गोष्ट शिक्षित असल्याशिवाय साध्य होत नाही. समाजाचा विकास घडवायचा असेल, तर प्रत्येकाने सही करता येणं म्हणजे शिक्षित झालं असं नाहीये. तर वेगवेगळ्या विषयांची तुम्ही माहिती घेतली पाहिजे. त्याचे परिणाम काय घडून येतात, ते तुम्हाला माहिती पाहिजेत. मग तसं असेल तर तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येते. ही गोष्ट करावी का नाही करावी किंवा ह्याचे परिणाम काय होणार आहेत हे तुम्हाला कळतं. आणि अशा जर व्यक्ती समाजामध्ये असतील, तर समाजाची आपल्याला प्रगती झालेली दिसून येते. आणि प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला, तर स्वतः निवडलेल्या ध्येयानुसार तो प्रभावीपणे कार्य करू शकतो. म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीने जर आपलं ध्येय निश्चित केलं असेल आणि त्याच्याबद्दलचं ज्ञान त्याला असेल, तर ते ध्येय निश्चित झाल्यानंतर ते पुढे चालू करून त्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचणं त्याला शक्य होतं. म्हणजे शिक्षित व्यक्ती काय-काय करू शकतो स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी पूर्ण आपण म्हणूया पृथ्वीचा पर्यंतचा विचार म्हणजे पर्यावरणाचा विचार केला तरी सुद्धा
पृथ्वीचं पर्यावरण आपण कसं राखायचं ह्याचा एक विचार तुम्ही घेतला, त्याच्याबद्दलची माहिती गोळा केली, त्याच्याबद्दलचं पूर्ण सर्वांगीण शिक्षण तुम्ही घेतलं, तर तुम्ही ते तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. आज एक व्यक्ती आणि पुढे त्याला अनेक कशा जोडल्या जातील व्यक्ती आणि ही चळवळ पुढे कशी जाईल याचा दृष्टिकोन हा त्याला शिक्षणामुळे मिळत असतो. सुशिक्षित व्यक्ती, आता एज्युकेटेड पर्सन आपण जर विचार केला, तर सुशिक्षित व्यक्ती कशी असते किंवा ती कशी वागते, तर सुशिक्षित व्यक्ती इतरांचा आदर करते. म्हणजे बाकीचे करत नाहीत असं नाहीये, पण आपण त्याच्याबद्दल आपण विचार केला, हे काहीतरी चुकीचं टाइप झालेलं आहे, की त्यांनी म्हणजे इतर अ, त्याच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याची स्वतःची जी क्षमता आहे, तर त्याच्या क्षमतांचा त्याला अंदाज असतो आणि तो जे कृती करतो, त्या कृतीचे परिणाम काय होणार आहेत, त्याच्यासाठी तो जबाबदार असतो. बरोबर? म्हणजे एखादा आपण म्हणूया, की घरातला अ, वडिलांनी जर एखादी कृती केली किंवा वडिलांनी एखादा विचार घरामध्ये मांडला, तर त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आपल्या मुलाबाळांवरती किंवा कुटुंबावरती काय होणार आहेत, हे त्यांना माहीत असतं आणि त्याला ते जबाबदार असतात. एखादा समजा जर माझ्या घरामध्ये जर मला समजा एखादा बिझनेस उघडायचा आहे आणि आज माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत, पण मग मी काहीतरी लोन घेते. मग लोन घेतल्यानंतर माझा विचार हा आहे, की याच्यातून मी लोन फेडू शकणार आहे का? जर नाही फेडू शकले, तर मग बँक मला येऊन जप्ती आणेल का? मग ती जप्ती आणली तर मग माझ्या मुलाबाळांचं काय होईल? म्हणजे हे सगळा विचार आपण एखादी गोष्ट करण्याच्या आधी घेतलेला असतो आणि त्याला मी जबाबदार असते. म्हणजे ती व्यक्ती जबाबदार असते, जी प्रमुख असते, कुटुंब प्रमुख असते ती. हे आपल्या फॅमिलीच्या बाबतीमध्ये झालं. तसंच समाजामध्ये सुद्धा तशाच प्रकारे असतं, की एखादा नेता जो असतो, तर तो नेता सुद्धा त्या समाजाचे निर्णय म्हणजे त्या अ, गटाचे किंवा समाजाचे निर्णय घेत असतो किंवा एखादा व्यक्ती एखाद्या संस्थेच्या प्रमुखपदी असेल, तर ती त्या संस्थेचे निर्णय घेत असते. बरोबर? ते निर्णय घेताना त्याचे जे काही परिणाम होतात त्याच्यासाठी तो जबाबदार असतो. त्यामुळे एखादी गोष्ट नाही घडली तर आपण म्हणतो ना, त्या व्यक्तीला सस्पेंड केलं. बरोबर? त्याला का सस्पेंड करतात? त्या एकट्यालाच का करतात? कारण त्याचे जे परिणाम आहेत, त्याचा निर्णय घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बरोबर? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि तो म्हणजे तो दुसरी गोष्ट अजून काय असते, जर तुम्हाला आता समजा मला एखाद्या गोष्टीची माहिती हवी आहे. मला योग आणि एज्युकेशन मला काहीच येत नाहीये, पण आज मला शिकवायचंय. तर मग मी काय करेन? तर मी ज्यांनी बी-एड केलंय, एम-एड केलंय, डी-एड केलंय किंवा शिक्षणाशी संबंधित काही ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे, त्या व्यक्तीकडे मी जाईल आणि त्या व्यक्तीकडून मी ज्ञान घेईन. योगाशी संबंधित मला ज्ञान आहे आणि त्या व्यक्तीकडून शिक्षणाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत, त्याचं मी ज्ञान घेईल आणि मग मी माझं जे मला शिकवायचंय, त्याची मी मांडणी करेन. बरोबर? अशाच प्रकारे म्हणजे काय, की त्या विषयातले निष्णात व्यक्ती असतात, त्यांच्याकडून आपल्याला त्या विषयाचं ज्ञान मिळू शकतं. ते म्हणजे काय रिसोर्सफुल असतात. म्हणजे तुम्हाला आवश्यक त्या विषयाची माहिती असेल. आता मला अध्यात्माच्या विषयी माहिती असेल, तर त्या विषयामध्ये जे कोणी निष्णात गुरु असतील किंवा ते कोण शिकवणारे असतील, त्यांच्याकडे मी जाणार आणि त्यांच्याकडून ज्ञान घेणार. कारण ते त्या विषयामध्ये शिक्षित आहेत. त्याचं ज्ञान त्यांना चांगल्या प्रकारे आहे. बरोबर? तर एज्युकेटेड पर्सन शिक्षित माणूस जो असतो, तर ह्या शिक्षित माणूस अशा प्रकारे समाजामध्ये त्याचा हातभार लागत असतो, की समाजाची प्रगती होण्यासाठी, नंतर तो पुढे नेण्यासाठी आणि त्याच्यापासून ज्ञानाचं हस्तांतरण दुसऱ्यांकडे जाण्यासाठी सुद्धा ती एक जबाबदार व्यक्ती धरली जाते. हं. आता कॉन्ट्रिब्युशन टू सोसायटी समाजासाठी योगदान काय असतं? म्हणजे हा एक पॉइंट आहे, की शिक्षणाने व्यक्तीच्या आणि समाजाच्या गरजा भागवल्या पाहिजेत. म्हणजे एखादा शिकला माणूस तर शिकला, पण त्याचा उपयोग काय पुढे? तर त्याच्या स्वतःच्या गरजा भागल्या पाहिजेत आणि स्वतःच्या बरोबर समाजासाठी पण त्यांनी योगदान दिलं पाहिजे. त्याच्या शिक्षणाचा, तो जे काही कृती करतो आहे त्याचा समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे. सामाजिक सातत्य जपण्याचे ते साधन आहे. आपण शिक्षण म्हणतो ना, सतत चालणारी प्रक्रिया आहे. मग तुम्ही जे काही करता,
त्याचे परिणाम समाजामध्ये घडत असतात, बरोबर? मग ते चांगले परिणाम सातत्याने घडण्यासाठी शिक्षण हे एक साधन बनतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे आज जर अ, मी काही विषयांमध्ये शिकलेले आहे आणि मी इथे शिकवते आहे. मी माझ्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिकवते आहे. मी तुम्हाला इथे शिकवते आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणाला तरी शिकवणार. म्हणजे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर? माझ्यामुळे आज समाजातल्या 10 जणांना फायदा झाला. नुसतंच परीक्षेमध्ये अभ्यास करण्यासाठी नाही, तर काही अंशी त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी सुद्धा मी कारणीभूत ठरली आहे. मीपेक्षा माझं शिक्षण हे कारणीभूत ठरलेलं आहे. बरोबर? समाजातील संकट हे शैक्षणिक बिघाडाचं लक्षण मानलं जातं. आता समाजासाठी योगदान आपण जर म्हटलं, तर एखादा अ, काही देशांचं आपण उदाहरण घेतलं, की जिथे शिक्षण हे अजिबात दिलं जात नाही किंवा कमी प्रमाणामध्ये शिक्षित लोक तिथे असतात आणि अशा ठिकाणी आपण बघतो, की अ, सामाजिक परिस्थिती फारशी चांगली नसते. गरीब-श्रीमंत यांच्यामधली दरी जास्त असते आणि तिथे आपण बघतो, की अ, मुलं असतात किंवा तरुण असतात, तर वाईट मार्गांकडे ते किंवा व्यसनांकडे वळलेले दिसून येतात. म्हणजे असं काही नाहीये, की शिक्षण घेतलेली लोकं वाईट मार्गाला जात नाहीत. पण आपण टोटॅलिटीमध्ये प्रमाण ज्यावेळेला बघतो, तर त्यावेळेला आपण असं लक्षात येईल, की जिथे कमी शिक्षण असतं, तिथे सामाजिक परिस्थिती ही फारशी चांगली नसते. हं. आता पुढचा पॉइंट बघूया. मोजता न येणारी कौशल्य. आता आपण मोजता न येणारी कौशल्य म्हणजे काय? एज्युकेशन मिसेस आउट नॉन मेजरेबल स्किल्स. पारंपरिक शिक्षणामध्ये कौशल्य, नैसर्गिक प्रतिभा आपण ह्या गोष्टी आपण मापामध्ये किंवा त्यांना मार्क देऊ शकतो का? नाही देऊ शकत. आपण कुठल्याही पद्धतीमध्ये त्यांची मोजमाप नाही करू शकत या गोष्टींचं. हं. तर त्या काही पद्धती आहेत, तर त्या पद्धतींमध्ये आपण ते मोजू शकत नाही आणि ह्या शिक्षण पद्धतीमधून प्रक्रियेमधून थोड्याशा बाजूला पडतात असं आपण म्हणू शकतो. हं. स्पर्धात्मकता, ज्ञान प्रक्रिया करण्याची क्षमता म्हणजे ज्ञान आहे, ती पुढे नेण्याची जी क्षमता आहे ती किंवा प्रेरणा आपण म्हणतो, की मोटिव्हेशन आहे किंवा इन्स्पिरेशन आहे. एखाद्याला प्रेरणा मिळते, तर ती आपण मोजू शकत नाही. एखाद्याची चिकाटी आहे, तर ती मोजू शकत नाही आपण. दृष्टी, एखाद्या गोष्टीबद्दलचा फोकस असतो, तर ते आपण कुठलंही मोजमाप त्याच्याबद्दल आपण नाही करू शकत. महत्वाकांक्षा किंवा आपल्या वृत्ती असतात. नेतृत्व, जबाबदारी स्वीकारण्याची जी वृत्ती आहे ती. विश्लेषणात्मक कौशल्य, आकलन क्षमता, इन्साईट किंवा अंतर्दृष्टी किंवा उपजत ज्या काही क्षमता असतात त्या. तर ह्यासारख्या कौशल्यांना आपलं जे शिक्षण आहे ते न्याय देऊ शकत नाही असं म्हणता येईल. पुढचा पॉइंट आहे दर्जेदार शिक्षण. दर्जेदार शिक्षण हे सानुकूल डिझाइन. आता कस्टम डिझाइनचं त्याचं मराठीत हे असं आलेलं आहे. तर एखादं आपण जे शिक्षण आहे ते हवं तसं आपण मोल्ड करून आपण देत असतो. हं. तर ते जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या अद्वितीय क्षमतांना संबोधित करतं. दर्जेदार शिक्षण आहे तर ते ज्या काही विद्यार्थ्यांच्या मधील सुप्त गुण असतात किंवा त्यांच्या क्षमता असतात, की त्या इतर विद्यार्थ्यांमध्ये नसतात. अ, त्यांना आपण अद्वितीय म्हणू शकतो. तर त्या क्षमतांना ते अ, संबोधित करतं म्हणजे ते दाखवून देतं, की शिक्षणाने त्या बाहेर येऊ शकतात. त्याला सकारात्मक भावनिक अनुभव मिळत असतो. म्हणजे भावनिक अनुभव सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्हली मिळू शकतो. शिक्षण बुद्धी विकसित करण्यासाठी त्याचा दर्जेदार शिक्षणामध्ये आपण काय म्हणूया, की त्या शिक्षणाने काय होतं, तर बुद्धीचा विकास होतो. म्हणजे भावनिक विकास होतो, बुद्धीचा पण विकास होतो. आता विद्यार्थ्यांना फक्त विचार कसा करावा हे शिकवण्यासाठी, तर्कशक्ती विकसित करण्यासाठी, वैज्ञानिक चौकशीच्या पद्धतीमध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी कार्य करते. अ, 1 मिनिट हं.
हं. म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणूया, की एखाद्या वेळेला एखाद्या इन्स्टिट्यूशन मधून, एखाद्या शिक्षण पद्धतीमध्ये दर्जेदार शिक्षण दिलं जातं, तर त्याच्यामध्ये त्याची शारीरिक क्षमता ही तपासली जाते. शारीरिक क्षमतांबरोबर मग त्याच्यामध्ये आपण म्हटले अद्वितीय क्षमता. त्या शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात, सगळ्या प्रकारच्या असू शकतात. त्याच्यानंतर भावनिक स्तरावरती त्याला कॅपेबल बनवलं जातं, सक्षम बनवलं जातं. त्याच्यानंतर काय, की त्याचा बुद्धीचा विकास केला जातो आणि त्याच्यासाठी त्यांनी विचार कसा करावा हे त्याला समजावलं जातं आणि सगळ्याच गोष्टी त्याचं तर्काने जो तो वागतो, त्यावेळेला ते कसं विकसित करावं तर ते शिकवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी सायंटिफिक फील्डमध्ये जायचंय, तर सायंटिफिक फील्डमध्ये जाताना तुम्ही त्याच्यावर प्रभुत्व मिळवायचंय, तर तुम्ही कसं रिसर्च कराल आणि त्याच्याबद्दल त्याला प्रभुत्व मिळवण्यासाठी ते शिक्षण दिलं जातं. म्हणजे आताचे मॉडर्न स्कूल ज्या असतात ना, की त्याच्यामध्ये मुलांना सगळं शिकवलं जातं. शिक्षण, त्याला वेगवेगळे प्रयोग करून त्याच्यावरती त्यांना कसं बदल घडवून आणायचं ते शिकवलं जातं किंवा अशा प्रकारे सगळे त्याच्यामध्ये दिलं जातं. तर आपण म्हणू शकतो, की त्या ठिकाणी त्याला ते दर्जेदार शिक्षण त्याला मिळतंय. शिक्षण मूल्य शिक्षणावरती लक्ष केंद्रित करते. म्हणजे काय? तर ज्ञानाचा प्रसार करून मूल्यांचा समावेश होतो. मूल्य शिक्षणात त्या सर्व अनुभवांचा समावेश होतो, जे आयुष्यभर व्यक्तीच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करतात. आता आपण शिक्षणामध्ये आपण असं म्हणतो, की मूल्य शिक्षणाचा अंतर्भाव केला जातो. हं. मूल्य शिक्षणाचा अंतर्भाव केल्यानंतर काय होतं? तर जे काही आपण मूल्य आपल्या व्यक्तिगत जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनामध्ये जी काही आपण चांगली मूल्य जपत असतो, तर त्याच्यामुळे होतं काय, की त्या व्यक्तीच्या वाढीवर परिणाम होतो आणि विकासावरती परिणाम होतो. आणि जर एखाद्या व्यक्तीची सर्वांगीण विकास झाला, तर आपल्या समाजाचा सुद्धा सर्वांगीण विकास होतो. आपल्या देशाचा म्हणजे एका व्यक्तीमुळे पुढे पूर्ण समाज आणि देश याच्यावरती परिणाम घडून आलेला दिसतो. आणि म्हणून शिक्षणामध्ये मूल्य शिक्षणावरती लक्ष केंद्रित केलेलं असतं. शिक्षण मानवाच्या सर्व शक्तींमध्ये सुसंवादी विकास घडवून आणतं. शारीरिक, सामाजिक, बौद्धिक, एस्थेटिक म्हणजे सौंदर्य म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल सौंदर्य दृष्टी तुमच्यामध्ये निर्माण करतं. त्याच्यानंतर आध्यात्मिक म्हणजे अशा वेगवेगळ्या ह्या ज्या काही पातळ्या आहेत, तर त्याच्यामध्ये सुसंवाद घडवून आणायचं आणि विकास घडवून आणायचं काम शिक्षण करतं. त्याच्या सर्वोत्तम शिक्षणामुळे व्यक्तींना मूलभूत ज्ञान मिळतं, जे त्यांना स्वतःची ध्येय म्हणजे या बाबतीमध्ये ज्यावेळेला तुम्हाला ज्ञान मिळतं, त्याच्यामुळे होतं काय, की त्या प्रत्येक व्यक्तीला त्या ज्या गोष्टीबद्दल त्याला ज्ञान हवं असतं, त्याचं मूलभूत ज्ञान त्याला मिळतं आणि त्याला पुढे स्वतःची आपली ध्येय काय आहेत, तर ती ध्येय ठरवता येतात. त्याची पाठपुरावा करता येतो आणि पाठपुरावा केल्यानंतर मग त्या पाठपुरावा करण्यासाठी कोणत्या-कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर ते त्याला कळतं आणि ते त्याला कळल्यामुळे पुढे त्या ध्येयांचा तो पाठपुरावा कळतो आणि त्यामुळे त्याला ध्येय त्याला गाठता येतं. त्याचं ध्येय गाठल्यामुळे काय होतं, की पूर्ण समाजामध्ये म्हणजे समुदायाच्या जीवनात पूर्ण विकसित आणि स्वायत्त नागरिक म्हणून सहभागी होण्याची परवानगी देते. हे अगदी शब्दशः अर्थाचं हे झालेलं आहे. पण म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक, सामाजिक, बौद्धिक या सगळ्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये सुसंवाद झाल्यामुळे काय होतं, की त्याला त्याचं ध्येय ठरवता येतं. ध्येय ठरवलं आहे, तर त्याचं गाठण्यासाठी काय-काय करायचं आहे, तर त्याची दृष्टी त्या ते त्याला मिळतं आणि मग ध्येय गाठल्यानंतर ते उद्दिष्ट त्याला गाठल्यानंतर काय होतं, तर ते उद्दिष्ट गाठल्यानंतर तो ज्या समाजाचा जो काही भाग आहे, ज्या समुदायाचा भाग आहे, त्याचा सुद्धा विकास होतो. आणि त्याचा विकास झाला, तर आपल्या देशाचा सुद्धा विकास होतो. आता आपल्या शिक्षणाची उद्दिष्ट किंवा आदर्श काय आहेत? एम्स एंड आयडियल्स ऑफ एज्युकेशन. आता त्याचं आपण काय आहे ते बघूया. चारित्र्य घडवणं,
मनुष्य घडवणं म्हणजे शिक्षणामुळे तुम्हाला काय काय साध्य होतं, तर ते आपण बघूया. चारित्र्य घडवणं, मनुष्य घडवणं, सुसंवादी मानवी विकास, प्रौढ जीवनाची तयारी, नागरिकत्वाचा विकास, विश्रांतीचा सदुपयोग, नागरी जीवनासाठी प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय जीवनासाठी प्रशिक्षण. म्हणजे तुम्ही फक्त वैयक्तिक, सामाजिक आणि तुमच्या देशापुरतं नाही, तर पुढे आंतरराष्ट्रीय जीवनामध्ये तुम्हाला म्हणजे आपण आज एखादा मुलगा बघतो, की आपल्या देशातून अमेरिकेमध्ये शिकायला जातो किंवा इतर देशामध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी जातो. तर हे तिथे सुद्धा ते प्रशिक्षण घेण्यासाठी तो जाऊ शकतो. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता साधणं, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये विकास करणं, नंतर सर्वांगीण शिक्षण घेणं त्यासाठी, समान शैक्षणिक संधी, लोकशाही राजकीय व्यवस्था मजबूत करणं आणि मानवी स्रोत विकास. तर ह्या सगळ्या शिक्षणामुळे तुम्हाला शिक्षणाची उद्दिष्ट आहेत असं म्हणता येईल. कारण ते साध्य शिक्षणाने ह्या गोष्टी तुम्हाला साध्य करता येतील. हे जास्तीत जास्त हे सोप्या भाषेमध्ये करण्याचा मी प्रयत्न करेन. ते फार क्लिष्ट भाषा आहे ती. हे थोडक्यामध्ये तुम्हाला समजलं आहे का, की शिक्षणामुळे काय-काय साध्य होऊ शकतं? ही भाषा थोडी क्लिष्ट आहे, पण म्हणजे काय, की मूल्य शिक्षण नंतर तुमचं सगळ्या शक्ती आहेत आपल्या प्रत्येक व्यक्तीमधल्या, त्यांचा विकास घडवून आणणं आणि त्यांचा विकास झाल्यावर सामाजिक आणि मानसिक नाही म्हणजे देशाचा पण तुमचा विकास होऊ शकतो आणि प्रत्येक जो शेवटचा पॉइंट आहे, तर त्या गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्हाला शिक्षणाचा उपयोग होऊ शकतो. जो शिक्षित व्यक्ती आहे, एज्युकेटेड पर्सन आहे, तर त्याचा समाजाला कसा फायदा होऊ शकतो, की त्याच्या शिक्षणाचं हस्तांतरण होऊ शकतं, त्याचा शिक्षणाचा इतरांना फायदा होऊ शकतो. आपलं जे निर्णय घेतले जातात समाज चांगल्या दिशेने पुढे जाण्यासाठी किंवा काय, तर त्याच्यासाठी तो जबाबदार असतो. अशा प्रकारे हे सगळे पॉइंट्स आहेत. तर हे थोडे फार तरी समजले आहेत का? की अजिबात समजले नाहीयेत? तर नाही, आपण नाही. समजलं, समजलं. समजलेत ना? कारण बरोबर. हे हो. मी इंग्लिशचं ट्रान्सलेशन केलंय त्यामुळे ते फारच ती क्लिष्ट भाषा आली आहे. ते इंग्लिश सोपं वाटतं असं कधी-कधी वाटतं. ठीक आहे. अ, आता पारंपरिक शिक्षणातील काही अपुरेपणा. 1 मिनिट हं. सुशिक्षित व्यक्तीबद्दल बोलताना आपण असा समज करतो, की सुशिक्षित व्यक्तीकडे माहितीचा दर्जा जास्त आहे. हं. जास्त असतो आणि त्याच्याकडे डिप्लोमा, पदव्या, प्रमाणपत्रे यांसारख्या इत्यादींसारख्या निर्देशात्मक बुक कीपिंगचे पारंपरिक पुरावे असतात. आता बुक कीपिंग म्हणजे जे काय म्हणूया कॉमर्सवाली लोकं असतात त्यांना माहीत असतं, की ती ठराविक गोष्टींचं तिथे नोंदी असतात सगळ्या. म्हणजे मला फारसं काही माहीत नाहीये, पण अशा प्रकारे. तर आपण जर एखाद्या व्यक्तीचं म्हटलं, की याच्याकडे इतक्या-इतक्या डिप्लोमा आणि पदव्या, प्रमाणपत्र सगळं आहे. तर ॲक्चुअली काय असतं त्याच्याकडे, की त्या विषयांबद्दलची माहिती त्याच्याकडे जास्त असते. बरोबर आहे. आता समजा एखादा व्यक्ती समाजशास्त्र या विषयामध्ये त्यांनी बी-ए केलं, मग एम-ए केलं, मग अजून काही पी-एच-डी केलं. तो पुढे-पुढे शिकत जातो तर काय होतं, तर त्या समाजशास्त्र या विषयामधलं आणि नंतर त्याच्यातल्या ठराविक एखाद्या विषयामधलं ज्ञान, त्या त्या विषयांमधली माहिती त्याच्याकडे जास्त होत जाते. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टीबद्दल ज्ञान असतं असं नाहीये. बरोबर आहे ना? त्या विषयामधलं त्याला ज्ञान असतं. हं. अ, पण सुशिक्षित व्यक्ती म्हणजे आपण तसा अर्थ होऊ शकतो का? तर आपण तसं नाही म्हणू शकत. एखादा व्यक्ती सुशिक्षित आहे म्हणजे आपण सगळ्या अंगानी त्याला ज्ञान आहे, असं आपण असा विचार आपण करायला पाहिजे. पण आताच्या समाजामध्ये एखाद्या व्यक्तीकडे खूप साऱ्या डिग्री आहेत म्हणजे तो सुशिक्षित आहे असं धरलं जातं. मग हा आपल्या पद्धतीमधला शिक्षण पद्धतीमधला अपुरेपणा झाला की नाही? एखाद्या व्यक्तीकडे तो शाळेत गेलेला नाहीये, त्याच्याकडे डिग्र्या नाहीयेत. याचा अर्थ तो तुम्हाला काही गोष्टी शिकवू शकत नाही का?
त्याच्याकडे एखाद्या विषयामधलं जास्त ज्ञान असू शकतं. एखादा कुंभार आहे, तर तो म्हणजे एखादा समजा व्यक्ती जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेला आणि तिथे त्याने मातीची मडकी कशी बनवावी वगैरे, वगैरे शिकला. त्याच्याकडे डिग्री वगैरे आहे. तर आपण म्हणायचं की तोच सुशिक्षित आहे का? आणि जो एखाद्या खेडेगावातला कुंभार आहे, त्याच्याकडे डिग्री-बिग्री काही नाहीये. पण तो अत्यंत छान मडकी बनवतो किंवा वेगवेगळी खेळणी बनवतो मातीची किंवा काही बनवतो. तर मग आपण ह्याला सुशिक्षित म्हणावं आणि याला नाही का? तर अशा पद्धतीने विचार केला तर इथे थोडंसं आपला अपुरेपणा शिक्षणाचा थोडासा किंवा त्याचे लिमिटेशन्स आपल्याला जाणवतात. नंतर सामाजिक जागरूकता आणि जबाबदारीचा अभाव. म्हणजे सगळे सुशिक्षित व्यक्ती समाजातले जागरूक असतात का? किंवा त्यांना जबाबदारी आपण एज्युकेटेड पर्सन म्हटलं, तर त्यांना जबाबदारी त्यांना असते का? तर तो अभाव आपल्याला सुशिक्षित व्यक्तींमध्ये सुद्धा दिसून येतो. सामाजिक आपण बाहेर पडल्यावरती ह्या गोष्टी तर आपल्याला अगदी जाणवतात, की ते सुशिक्षित असतात, पण सुसंस्कृत नसतात. म्हणून हे 2 शब्द आपण वेगळे वापरण्याची गरज आपल्याला आली. बरोबर आहे की नाही? एकतर्फीपणा असतो, भावनांकडे दुर्लक्ष करण्यासाठी बुद्धीवरती भर. म्हणजे सतत अभ्यास, 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 बुद्धी त्याच्यामध्ये इमोशन्स म्हणजे अ, शिक्षणामध्ये पुढे जाताना एखादा व्यक्ती जर इमोशनली थोडासा जास्त असेल, तर त्याला थोडंसं चिडवलं जातं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. बरोबर? तसं नसतं. म्हणजे हा वीक आहे असं धरलं जातं. दुर्बळ आहे असं मानलं जातं आणि एखादा शिक्षित असेल तर तो तो डॅशिंगली पुढे जातो म्हणून तो त्याला खूप चांगलं मानलं जातं. हं. तर ही जर एकतर्फीपणा आहे ना, तर तो म्हणजे आपण विचार केला तर ते लिमिटेशन आहे किंवा अपुरेपणा शिक्षण पद्धतीतला आहे. म्हणजे भावनिकदृष्ट्या सुद्धा त्याला सबळ बनवणं गरजेचं आहे. आपण योगाचा विचार करतो त्यावेळेला योगाच्या वर्गामध्ये खूप सारे मोठ्या-मोठ्या अधिकारावरचे लोकं येत असतात. पण ते त्यांना स्ट्रेस असतो. का असतो? इमोशनली ते वीक असतात. आणि मग आपण त्यांना त्यांच्या इमोशन्सना मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या वीक असतात आणि तिथे आपण त्यांचं काम केलं, की मग त्या कोशावरती आपण त्यांना काही योग साधना दिली, की मग नंतर ते परत नॉर्मल होऊ शकतात. म्हणजे काय, की नुसतं शिक्षण घेतल्याने हे सगळ्याच कोशांमध्ये तुमचं परिपूर्णता येत नाही. नंतर व्हॅल्यूज म्हणजे मूल्यांचा अभाव आपल्याला आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण ॲक्चुअली म्हणतो, की मूल्यांचा अभाव असायला पाहिजे, पण आपण बघतो, की मूल्यांचा अभाव आपल्याला जास्त दिसून येतो. पारंपरिक शिक्षण कौशल्यामध्ये नैसर्गिक अ, म्हणजे कौशल्य, नैसर्गिक प्रतिभा, स्पर्धात्मकता, ज्ञानावर प्रक्रिया करण्याची क्षमता, प्रेरणा, चिकाटी, दृष्टी, महत्वाकांक्षा, वृत्ती, नेतृत्व म्हणजे हे सगळे जी काही कौशल्य आहेत, तर या सगळ्या कौशल्यांना न्याय दिला जात नाही. बरोबर आहे ना? म्हणजे हे एक आपलं परीक्षार्थी आपण असतो आणि एखाद्या मुलाला नाही त्याला परीक्षेमध्ये तेवढे मार्क मिळाले. पण त्याची त्याला समजलंय, पण त्याला ते मांडता नाही आलंय. मग त्याचं समजणं आपण मोजू शकतो का? नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्याच्या उपजत दुसऱ्या काही क्षमता असतात. तर एक आपला जो ढाचा बनवला आहे त्याच्यातूनच तो एक तो विद्यार्थी जात असतो. पण त्याच्या दुसऱ्या काही क्षमता असतात किंवा त्याची दुसरी काही कौशल्य असतात, तर त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आपल्याकडे बघितलं तर पीटीचा तास असतो. सर्रास दुसऱ्या म्हणजे काय म्हणूया विषयाचे टीचर येऊन त्यांचा वर्ग घेत असतात. म्हणजे काय की फिजिकल एज्युकेशन गरजेचं नाहीये का? गरजेचं आहे ना. त्यांना सुद्धा शारीरिक शिक्षण महत्वाचं आहे. त्याच्यातून ही त्याची कौशल्य आहे, त्याची धडाडी वृत्ती आहे. हे सगळ्या गोष्टी त्याला त्या मिळणार असतात त्या खेळातून किंवा त्या व्यायामातून. म्हणजे शारीरिक क्षमता त्याची वाढणं शिक्षणासाठी ते सुद्धा गरजेचं असतं. तर हे सगळं आपण त्या सगळ्या गोष्टींना योग्य प्रकारे न्याय देऊ शकत नाही. पारंपरिक शिक्षण हे मुख्यतः पैशांच्या मोबदल्यात करिअरची पूर्तता करतो. आपण बघतो की आपल्याला जे काही डिग्र्या घेतल्यानंतर का बरं शिक्षण सगळेजण घेतात? डिग्र डिग्री घेतली की त्याच्यामध्ये चला मग नंतर आपण नोकरी चांगली लागते, पैसे कमवतो, विषय संपला. म्हणजे तुम्हाला करिअर चांगलं करण्यासाठी तुम्ही शिक्षण घेता, पैसे मिळवण्यासाठी. पैसे मिळवणं गरजेचंच आहे. परंतु
तेच एक ध्येय आहे का? म्हणजे एखाद्याला जर डान्स चांगला येतोय, तर त्याला ते दुसरं करियर करायला लागतं, साइड करियर. नाही तू आधी हे काय डिग्री तुझी पूर्ण कर आणि मग काय शिकायचं ते शिक बाजूनी. बरोबर? कारण इथे जर तुला पैसा नाही मिळाला, तर ते तुला तिथे डिग्री मिळवून तुला नोकरी मिळणार आहे आणि मग तुझं काय सो कॉल्ड करियर व्यवस्थित होणार आहे. असं धरलं जातं किंवा असं धरलं जातं, की जे शिक्षण अपुरं सोडतात ती लोकं हे करतात. म्हणजे अशासारख्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हं. आणि आपण नॉर्मली बघतो, की पैशांच्या मोबदल्यात म्हणजे खूप सारे पैसे शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी खर्च करायला लागतात आणि मग तुम्हाला तुमचं करियर तुम्हाला ते चांगलं करता येतं. खरं तर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं, की एखादा विद्यार्थी आता तर हे खूप गोष्टी या दिसून येतात, की एखादा विद्यार्थी असतो, तर तो सायन्स या विषयामध्ये शिकत असतो. त्याच्यामध्ये त्याची डिग्री घेतो आणि आता एम-बी-ए करायचंय म्हणजे एम-बी-ए केल्यावरती चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लागतात आणि मग फायनान्समध्ये तो एम-बी-ए करतो. आता आधीचं सायन्स घेतलेलं काय शिक्षण, ते गेलं ना. तुम्ही नंतर डायरेक्ट साइड पूर्ण चेंज करता. बरोबर. म्हणजे तुम्ही विचार काय करता, की मी हे केल्यानंतर मला पैसे मिळणार आहे आणि मी याच्यात करियर चांगलं होणार आहे आणि त्याच्यासाठी मी खूप सारे पैसे खर्च करतो आणि पुढचं शिक्षण घेतो. बरोबर. म्हणजे असं सगळं म्हणजे फार आता पूर्वीच्या काळी कसं होतं गुरुकुल पद्धतीमध्ये त्याला जे काही येतंय त्याच्यातच त्याच्या क्षमता आणि त्याचं कौशल्य ओळखून त्याच ह्याच्यातलं शिक्षण त्याला शेवटपर्यंत दिलं जात होतं. बरोबर. तर ते सगळ्या गोष्टी म्हणजे आपली शिक्षण पद्धती पूर्ण सगळी बदलून गेलेली आहे. तर त्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. अजून काय दिसतं तर प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. म्हणजे सगळ्या शाळा आहेत ना, तर शाळांचं प्रायव्हेट त्या शाळा सगळ्या झालेल्या आहेत किंवा अ, त ते अधिकार त्या शालेय संस्थांना ते दिले जातात. मग ह्या शालेय संस्थेचे नियम वेगळे, त्या शालेय संस्थेचे नियम वेगळे. मग ते मॅच करत नाहीत, त्यांच्या एक्झाम मॅच करत नाहीत आणि मग ते सगळे मुलांवरती दडपण, पालकांवरती दडपण. मग फीमध्ये तुम्हाला सगळ्या शाळेच्या फीज असतात, तर त्या केवढ्या वाढलेल्या दिसून येतात. प्रायव्हेट शाळेच्या फीज भयंकर असतात आणि आता ते बोर्ड, आय-सी-एस-ई बोर्ड त्याच्या तर विचारायलाच नको एवढ्या फीज असतात. म्हणजे कुठेही एकसूत्रीपणा नाहीये. त्यांचं प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे सगळे अधिकार त्यांच्या हातामध्ये गेलेले आहेत. नंतर अ, डिमांड फॉर टेक्निकल अँड मेडिकल इन्स्टिट्यूट्स स्पेलिंग पण चुकलं. या आताच्या काळामध्ये आपल्याला नुसतं कारकुनी करणारे लोकं हवेत का नाही, तर टेक्निकल ज्या काही म्हणजे तंत्रविद्या आपले काय म्हणा इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा इतर काही तांत्रिक विद्यालय आहेत त्याच्यासाठी किंवा मेडिकल इन्स्टिट्यूट असे ठराविकच आहेत. हल्ली प्रायव्हेट इन्स्टिट्यूट निघतायत. पण म्युनिसिपालिटीचे कॉलेजेस किंवा आपल्या स्टेटचे कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस यांची संख्या फार कमी आहे. ज्या मानाने आपली लोकसंख्या वाढते आहे, तर त्या वाढत्या लोकसंख्येला जेवढे डॉक्टर्स असायला पाहिजेत, त्याच्यासाठी जेवढे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटनी कॉलेजेस उघडायला पाहिजेत, तेवढे मेडिकल कॉलेजेस किंवा ह्या नाहीयेत. आता इंजिनिअरिंग कॉलेजेसना भरपूर परमिशन दिल्यामुळे काय झालं, की भरपूर सारे इंजिनिअरिंग कॉलेजेस निघालेत, पण त्यांची क्वालिटी तेवढी म्हणावी तेवढी चांगली नाही, प्रत्येक कॉलेजची. तर त्यांचे नियमांची परिपूर्णता केलेली आपल्याला दिसून येत नाही. तर हे लिमिटेशन्स आपण म्हणू शकतो. पॅरेंटल ॲटिट्यूड म्हणजे काय, की आपल्याला मुलांच्या शिक्षणामध्ये अ, आई-वडिलांचा खूप हातभार म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेला हातभार हा कमी कुटुंबांमध्ये दिसून येतो. म्हणजे आई-वडील पैसे देत असतात, पण तू हे व्हायचंयस, तू डॉक्टर व्हायचंयस, तू इंजिनिअर व्हायचंयस, तू हे व्हायचंय, तू ते व्हायचंय. त्या मुलाला काय व्हायचंय वाटतंय. आता आपण म्हणतो त्याला काय कळतंय काय व्हायचंय ते. पण त्याला कधीतरी आपण एकदा विचारलं तरी आहे का? लहान मुलांना प्रत्येक वेळेला वेगळं व्हायचं असतं. हे अगदी मान्य आहे, की कधीतरी त्याला पायलट व्हावंसं वाटतं, कधीतरी त्याला बोटिंग करायचं असतं, तर कधी इंजिनिअर व्हायचं असतं. त्याचं सगळं बदलत असतं लहान असताना. पण हळू आताची मुलं जसजशी मोठी होत जातात, थोडं त्यांना कळत असतं. कारण माहिती
तंत्रज्ञान माहिती मोबाईल म्हणा किंवा इतर टीव्हीवर म्हणा सगळं त्यांना हाताशी आहे आणि त्यामुळे बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांना माहित असतं आपल्याला काय करायचंय किंवा थोडं केल्यानंतर त्यांना कळतं की हे मला जमणार नाहीये. पण त्याच्यामध्ये आई-वडील पैसे खर्च केलेले असतात, वेळ त्याच्यामध्ये खर्च केलेला असतो आणि मग त्याच्यामुळे त्यांच्यात दडपण ते मुलांवरती खूप असतं. म्हणजे त्यामुळे ॲक्चुअली तो अडथळा आहे आपण असं म्हणू सर काय झालं मध्येच काय हे झालं का? आवाज येत नव्हता मॅडम. ओके, ओके. कुठपासून गेलं मला जरा कळेल का? आत्ताच अ, आपण कुठपासून तुम्हाला ऐकू नाही आलं कोण सांगेल का जरा? कुठपासून तुम्हाला ऐकायला नाही आलं मला कोणी सांगेल का जरा कुठल्या पॉइंट पासून म्हणजे आपण पुढे कंटिन्यू करूया. ओके. आपण पुढे जाऊया. अ, हा जो पॉइंट आहे रिजिडिटी ऑफ युनिव्हर्सिटी म्हणजे काय की आता आपण जर विचार केला की मला जर मी समजा या आता आपलं जे विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये मी ऍडमिशन घेतलीये आणि मला आता दुसऱ्या विद्यापीठात पण ऍडमिशन घ्यायची तर तसं नाही करता येत. एका वेळेला तुम्हाला एकाच विद्यापीठामध्ये ऍडमिशन मिळते. बरोबर म्हणजे एखाद्याला जर अ, दर्जा दुसऱ्या कॉलेजचा चांगला असेल किंवा दुसरं काही चांगलं असेल तर मला ते तसं नाही करता येत. एका वेळेला एकाच अ, विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायला लागते किंवा म्हणजे अशा बाबतीमध्ये त्यांचे रूल इतके कडक असतात ना, की त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. काही जण घेतात इथे ऍडमिशन त्यांना आणि नंतर दुसऱ्या कोर्सला ऍडमिशन पाहिजे असते. म्हणजे की त्यांना वाटतं हे नाही जमणार आहे आणि ह्याच्यापेक्षा मी दुसरीकडे घेऊ शकते, पण मग इथे ऍडमिशन घेतलेली असते आणि मग सगळे ते रूल्स अँड रेग्युलेशन मधनं जाणं तर काही कॉलेजेस इतके त्रास देतात त्यांचे पेपर्स देण्यासाठी सुद्धा किंवा काय, तर त्यांचं वर्ष वाया जाऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारच्याही काही गोष्टी आपल्याला या अगदी छोट्या गोष्टी आहेत, पण जर विचार केला ना, तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या घडून आलेल्या मला दिसलेल्या आहेत. म्हणजे ह्या अशा होतात. नंतर एक्झामिनेशन ओरिएंटेड आपण आपली परीक्षा पद्धती बघितलं तर आपल्या ह्याच्यात सारख्या परीक्षा असतात. ॲक्चुअली परीक्षा पद्धती चा विचार केला तर परीक्षा घेतल्यामुळे तुमचं काय म्हणा बौद्धिक कस तुमचा लागत लागत असतो. पण लहान मुलांचा आपण जर विचार केला ना, तर लहान मुलांसाठी इतक्या एक्झाम्स असतात, की ते दर शनिवार, रविवारी काही वेळेला तर दर शनिवार, रविवारी एक्झाम्स असते. शनिवारी एक्झाम्स असतात किंवा मध्ये-मध्ये त्यांच्या परत आणखीन घेतले जातात, पेपर सॉल्व्ह करायला दिले जातात. त्या बिचाऱ्या मुलांना त्याच्यामुळे काय होतं, की त्यांना खेळायला पण वेळ मिळत नाही. मोठ्यांची गोष्ट वेगळी असते. पण लहान मुलांचा विचार केला तर त्यांना खेळायला वेळ मिळत नाही. आणि जर त्यांचा शारीरिक विकास झाला नाही, तर शारीरिक विकासामुळे त्यांचा बौद्धिक विकासही होत असतो. मानसिक, भावनिक विकासही खेळामुळे होत असतो. आपण सगळ्या गोष्टी आता खेळाच्या वेळेला बघितलेल्या आहेत. तर या परीक्षा यामुळे काय होतं, की त्याचा विनाकारणचा स्ट्रेस असतो ना, तो मुलांवरती लहानपणापासूनच आपल्याला अ, दिसून येतो आणि म्हणजे आपण म्हणूया, की अ, त्या मुलांना काय समजतं पेक्षा त्यांना काय त्यांनी वाचलंय ते फक्त ते लिहायचं एवढंच काम करतात. त्या विषयाची जाण त्यांना कितपत आलेली असते हा वादाचा विषय.
ते फक्त जे काय हे आहे हे लिहायचं, विषय संपला, झाली त्याची परीक्षा. पण खरोखर त्याला समजलंय का? मी सुद्धा तुम्हाला हेच, कारण म्हणजे ज्यावेळेला मी सुद्धा विद्यार्थी याच्यातून जात होते किंवा एखादं शिकत होतो, त्यावेळेला बऱ्याच वेळेला की ठीक आहे, जे क्लासमध्ये जे शिकवलेलं आहे ते उतरवून काढायचं. पण खरोखर आपल्याला ते आवडत होतं का? की आपण ब्लँकली त्या गोष्टी करत होतो. मग त्याच्यानंतर कळायला लागलं खरं कधी शिक्षण संपल्यानंतर, की आपल्याला कोणत्या विषयामध्ये गती आहे, कोणत्या विषयामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? ह्या गोष्टी अर्थात शिक्षणानेच येतात. पण लहान असताना आपण जर विचार केला तर सारख्या परीक्षा देऊन काय त्या मुलांना फक्त माहिती गोळा करतात ते. पण ती गोळा केलेल्या माहितीचं पचन होतं का? डायजेशन होतं का? किती समजतं त्यांच्या डोक्यामध्ये? अ, हे कठीण आहे त्यांना. फार थोडी मुलं असतात, की त्यांना तो विषय व्यवस्थित समजलेला असतो. बरोबर? अ, हा त्याचाच पुढचा पॉइंट आहे, ओन्ली इन्फॉर्मेशन, की फक्त माहिती गोळा केली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं, की भरपूर माहिती म्हणजे तो विद्यार्थी, त्याला भरपूर माहिती आहे. तर अ, अशा विद्यार्थीला आपण म्हणूया, की तो ज्ञानी झाला का? तर तसं नाहीये ना. नुसती माहिती असणं म्हणजे तो विद्यार्थी ज्ञानी झाला असं आपण नाही म्हणू शकणार. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे काय? की त्याची म्हणावी तशी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास होत नाही. बरोबर? अर्धवट, अपरिपक्व आपण म्हणू शकू, की अपरिपक्व राहतो तो ज्ञानाच्या बाबतीमध्ये. एखादा विषय त्याला आवडत असेल, त्या विषयामध्ये त्याला पुढे नेण्यासाठी खरोखर तशा आपण जर एखादे मोठे ज्ञानी लोकं बघितले, तर आपल्या लक्षात येईल, की त्यांना असे गुरु भेटलेले असतात, की त्यांच्यामधला जो काही उपजत गुण आहे, तो ओळखून त्यांनी त्याला पुढे नेलेलं असतं. प्रसंगी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च केलेले असतात आणि त्या मुलासाठी त्यांनी पुढे नेऊन त्याला तो म्हणजे प्रसिद्धी त्याला मिळालेली आपल्याला दिसून येते. असे बरेच काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत, की त्यांना असे गुरु भेटतात आणि त्यांच्यामधल्या क्षमता त्यांनी ओळखलेल्या असतात. तर हे सारे आपण म्हणूया, की आपल्या शिक्षण पद्धतीमधले लिमिटेशन्स किंवा अपुरेपणा आहे आपल्या शिक्षण पद्धतीतला. आता याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं आहे का? याच्यामध्ये आपण दोन दोन बघितलं, शिक्षण पद्धतीतला अपुरेपणा आणि आधी आपण व्याख्या बघितल्या आणि त्याच्यानंतर आपण बघितलं, की शिक्षणाचा ऑब्जेक्टिव्हज काय? की मी अजूनही हे सोपं करून तुम्हाला पॉइंट वाईज देण्याचा प्रयत्न करीन. हे एवढं समजलेलं आहे का? हं? हो मॅडम, हो. नाही नसेल, समज बाकीच्यांनाही नसेल समजलं ना, तर विचारा तुम्ही. काही हरकत नाहीये. मी माझ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करेन. कारण एज्युकेशन या विषयातली मी अधिकारी व्यक्ती नाहीये. त्याच्यातला अर्धा भाग आहे, त्याच्यातली सुद्धा अधिकारी नाही, पण बऱ्यापैकी योगाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी ज्ञान आहे. पण हे ज्ञान संकलित केलेलंच आहे. हे माहितीचंच ज्ञान आहे, जे मी तुम्हाला हस्तांतरित करत आहे. ओके? अ, आपण आता जरा पुढचा एक पॉइंट पुढचं याच्यातलं घेऊया जरा. 1 मिनिट हां. सर मी शेअरिंग स्टॉप करते जरा.